कृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे ते 24 जानेवारी 2026. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 83वा दिवस आहे आणि आम्ही आहोत शहापूर या ठिकाणी राम मंदिरात. तर सकाळचे आता 7 वाजलेले आहेत. तर खूप थंडी पण आहे, त्याच्यामुळे आज आम्ही लेट निघलो आहे आणि आमचे समवेत जे होते ते थोडेसे पाठीमागे राहिले होते 7 किलोमीटरवरती. तर त्याच्यामुळे आम्ही थोडंसं लेट निघलो आहे. तर ते जोपर्यंत आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही पुढे निघत नाही. काल सर्वांनी ठरवलं तर शहापुराला यायचं, पण प्रत्येकाची कॅपॅसिटीनुसार पुढे आलो. तो आम्ही तर नॉनस्टॉप आलो पुढे. काल थोडा त्रासही झाला. तर चला निघूयात, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते नर्मदे हर. तर सकाळची वेळ आहे, निघालेला आहोत आम्ही पुढे सकाळी सकाळी. शांततेचं वातावरण आहे एकदम. नर्मदे हर. नर्मदे हर. गवळण मावशी आमच्यापासून हरवलेल्या होत्या, आज पुढे येऊन सापडलात आम्हाला. गवळण मावशी नर्मदे हर. नर्मदे हर. कशाला थांबल्या होत्या माग? कशाला थांबल्या त्या? मध्ये ताप आली, थंडी वाजली, तिथून मग ताप आली, मग पुन्हा पोट लागलं दुखायला. मग थांबून घेतला आम्ही एका ठिकाणी, मग दवाखाना केला आणि निघालोच. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. नर्मदे हर. आम्ही आता शहापुरा क्रॉस केलेला आहे आणि जंगल मार्गाला लागलेला आहोत. हे बघा, असा पाठीमाग खूप सुंदर असं सीन आहे. दोन्हीकडेने झाडी आहे आणि मध्ये आम्ही चाललेलो आहोत. दोन्हीकडेला झाडी, इकडे निलगिरी आहे, दोन्ही बाजूंनी निलगिरी आहे, मधोमध रस्ता आहे. नर्मदे हर. आम्ही जबलपूर जिल्हा सोडून आता दिंडोरी जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि हा पूर्ण आदिवासी भाग आहे दिंडोरी जिल्हा. आपल्या नाशिकमध्ये दिंडोरी आहे, इकडे दिंडोरी आहे. समोर एवढं शांत वातावरण आहे, निसर्ग आहे, दोन्ही बाजूनी झाडी आहे आणि असं वाटतंय की एखाद्या पिक्चरच्या शूटिंगमध्ये बघा अशी झाडी असते पिक्चरमध्ये. नर्मदे हर. बरेच जण येतात त्या ठिकाणी व्हिडिओ शूट करण्यासाठी, फोटोशूट करण्यासाठी. पुढे आल्यानंतर आम्ही केलेला आहे इकडे बरगावमध्ये प्रवेश. बरगाव आहे इथे. नर्मदे हर. पुढे स्थापना चालू आहे नर्मदा मैयाच्या मूर्तींची. नर्मदे हर. तर आम्ही बरगाव पासून थोडंसं पुढे आलेलो आहोत. नर्मदे हर. इथे कॉर्नरला जी ग्रीन पाटी लावलेली आहे सिल्की नदीची, त्या ठिकाणी आश्रम आहे. दरवर्षी आम्ही या ठिकाणी थांबत असतो रात्रीच्या विश्रांतीला, पण यंदा थांबलेलो नाहीत. सिल्की नदीच्या पाठीमागे आहोत. बालभोग करायचा आहे. तर इथे खूप छान पद्धतीचा ठेपला आहे, ज्याला भाजीवाडा म्हणतात. खूप टेस्टी लागतो, तर आम्ही तो खाणार आहे. बरगाव सोडला आम्ही आणि पुढे निघालेलो आहोत. तर हा आम्हाला घाट लागलेला आहे. आता 2-3 दिवस आम्हाला असाच घाट लागेल. मागच्या वर्षी आम्ही या घाटातून चाललो होतो, प्रचंड प्रमाणात धुकं होती, काहीच दिसत नव्हतं, इतकं घाबरलो होतं. अक्षरशः 1 तास आम्ही जागेवर थांबून घेतलं होतं. तर अशा पद्धतीचा हा घाट आहे वळणांचा. दम लागलाय आम्हाला चढून. थोडंसं पुढे आलो, घाटाच्या पुढे सुंदर असं हे वळण लागलेलं आहे. खूप छान वाटतं या वळणावरून चालताना. नर्मदे हर. नर्मदे हर. तर खाली कोणती नदी आहे माहीत नाही, पण वरून बघायला खूप छान वाटतंय आणि एकदम नितळ स्वच्छ असं पाणी वाहतंय. कारण कुठल्याही प्रकारे कदाचित त्या नदीचा वापर नसावा
इकडे केमिकल नाही, कंपन्या नाहीत, त्याच्यामुळे खूप असं प्रदूषण कोणत्याच प्रकारचं नाही आहे. नर्मदे इतकं छान वाटतंय ना ह्या निसर्गातून चालताना. तुम्ही पाठीमागे जर माझ्या सीन बघत असाल तर इमॅजिन करा किती सुंदर वाटते. हलकीशी धुकं आहेत समोर, त्यानंतर थंड वातावरण आहे आणि सगळेजण चाललेले आहेत. कुठल्याही प्रकारे या ठिकाणी प्रदूषण नाही. हा फक्त गाड्यांची धूळ वगैरे उडते. माणसाने आयुष्यात एकदा तरी नर्मदा परिक्रमा ही केलीच पाहिजे. आपण सगळे चारीधाम करतो, सगळे तीर्थ करतो, पण परिक्रमा केली पाहिजे. सगळे तीर्थ या ठिकाणी आहेत. चारीधाम जे आहेत ना ते सगळे याच ठिकाणी आहेत. कसं असतं, माणसानं कसं राहावं किंवा आहे त्या परिस्थितीत कसं राहावं ही नर्मदा परिक्रमा शिकवते. थोडक्यात एक उघडट शब्द आहे, तुम्हाला थोडंसं वाईट वाटेल. माणसाची परिक्रमामध्ये लायकी कळते, काय आहे ते, माणूस कसा आहे ते, किंवा ॲडजस्टमेंट म्हणतो ना कशी करावी आयुष्यामध्ये, ती परिक्रमेत समजते. किंवा जे येईन त्या संकटाशी कसं सामोरं जावं, आहे त्या परिस्थितीत कसं राहावं ही परिक्रमा शिकवते. खूप छान वाटतं आम्हाला परिक्रमेमध्ये. तर पुढे आल्यानंतर आम्ही बसलेलो आहोत विश्रांती करण्यासाठी. जसं जसं जे जे पुढे येतील तसं तसे विश्रांती करतोय. तर थोडा वेळ झाला मी विश्रांतीला बसलेलो आहोत. ऊनही कमी आहे, घाट चढून आलेलो आहोत, त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं बसावं. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. एखादा अभंग म्हणता का? म्हणते ना, बोला. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, भीमा पांडुरंग. नर्मदे हर. तर थोडा वेळ आम्ही विश्रांती केलेली आहे आणि पुढे निघालेलो आहोत आम्ही सगळेजण. घाट आहे, थोडासा दम लागलाय कारण खूप वरती चढून आलेलो आहोत आम्ही. कदाचित पुढे गेल्यावर उतार असेल खूप जास्त. मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी बसलेलो होतो टपरीजवळ. आई पण या वर्षी बसलेली आहे. त्याचं कारण असं आहे, मागच्या वर्षी आम्ही या रस्त्याने चाललेलो होतो. प्रचंड प्रमाणात इतकी धुकं होती की स्नोफॉल होत होता, अंगावर पाणी पडत होतं. तर अशा वेळी आम्ही काय केलं, इथे ही टपरी आहे आणि पाठीमागे घर आहे, तर या ठिकाणी आम्ही सगळेजण थांबलो होतो. तर आईला तो क्षण बघून आई आज इथे थांबलेली आहे. नर्मदे हर मैया. बघापासून चढ लागलेला होता. तर प्रत्येक चढानंतर एक उतार असतोच, जसं आयुष्यात चढ उतार असतात. थोडंसं पुढे आलो आणि आल्यानंतर आम्हाला लागलेला आहे हा उतार. प्रत्येक चढानंतर एक उतार असतोच. आणि इकडे शेजारी आहे हे जंगल. नर्मदे हर. नर्मदे हर. परिक्रमावासी घाट चढून आल्यानंतर इथे विश्रांती करतायत. नर्मदे हर. घाटही तितकाच अवघड होता. नर्मदे हर. खाली जंगल आहे, एवढं जंगल आपल्याला उतरायचं आहे. तर आम्ही घाट उतरून खाली येत होतो. तर इथे एक वानर आहे, माकड, ते मरून पडलेलं आहे आणि त्यांची ही जी सैना आहे सगळी, ती सगळे इथे जमलेले आहे. तर कृपया करून तुम्ही जर कोणी रस्त्याच्या कडेने माकडांना खायला देत असाल तर देऊ नका. देत असेल तर लांब अंतरापर्यंत द्या, कारण की आज शनिवारही आहे, हनुमंतरायांचा वार आहे. आणि एवढ्या निरागसतेपणे, एवढ्या वेगळ्या नजरेने ही सगळी माकडं जीव बसलेली आहेत. त्या पिल्लाकडे बघतात, अक्षरशः आमच्या पोटात का आग पडली भयंकर. खूप वाईट वाटते. खाण्याच्या आशेने येतात आणि लोक खायला देतात, ही रस्त्यावर येतात. आणि छोटा रस्ता आहे हा आणि खूपही जास्त प्रमाणात या ठिकाणी वाहनं वाहतात. तर सर्वांनी ही काळजी घ्या. नर्मदे हर.
एक बाबाजी चाललेले होते, आम्ही त्यांना म्हटलं की ह्या माकडाला घ्या आणि साईडला टाका. तर ही माकडं सगळी धावून आली त्यांच्यावरती. तर ती दुसरी माकडं काय त्यांना घेऊन देत नाहीत साईडला. नर्मदे हर. माकडाला भावपूर्ण श्रद्धांजली. नर्मदे हर, नर्मदे हर. इकडे पण वानर सेना आहे जास्त प्रमाणात. हा रोड छोटा आहे आणि वाहनं जास्त आहेत आणि खायच्या आशेने ही माकडं येतात रस्त्यावरती. नर्मदे हर. कृपया करून यांना जे आहे खायला देऊ नका. द्यायचंच असेल तर खूप लांब अंतरापर्यंत द्या. इतकं वाईट वाटलंय ना, कारण त्या बाबाजींनी त्या पिलाला ओढायला लागले. आम्ही सांगितलं, इथले एक आदिवासी बाबा चालले होते की साईडला त्याला ओढून ठेवा, दुसऱ्या वाहनांनी येऊन त्याला अंगावरून गाडी नको घालायला म्हणून. कारण गाडी स्पीडमध्ये असते आणि उताराला आहे. ते येणाऱ्या ज्या गाड्या आहेत, वरती जाणाऱ्या गाड्या तरी क्रॉस करून व्यवस्थित जाऊ शकतात, पण वरून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या स्पीडमध्ये असतात. अचानक त्यांना वळता येत नाही. त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं, जीव तर गेलाच आहे पण अजून त्याची जास्त हालापेष्टा व्हायला नको ते शरीराची. त्याच्यासाठी आम्ही त्यांना म्हटलं की साईडला ओढून ठेवा. पण त्यांच्या बाकीच्या वानरांनी, कोणीच माकडांनी जवळ येऊ दिलं नाही. सगळे धावून आले. खूप वाईट वाटतात. शनिवार पण आहे तर तिथंच. पुढे आल्यानंतर आम्ही इथे विश्रांतीला बसलेलो आहोत आणि वानरसेना आमच्याकडे बघत आहे. हे बघा, इथे एक आहे झाडाच्या आडोशाला, तिथे एक लपलेले आहे. बाकी तिकडे आहेत, काही मागे आहेत, काही खाली आहेत. नर्मदे हर. किती गोड बघताय आमच्याकडे. तर थोडंसं पुढे चालून आलो आणि पुढे चालून आल्यानंतर गाव लागलेलं आहे. तर गाव कोणतं माहीत नाही, बसलेलं आहोत. पूर्ण म्हणजे आदिवासी भाग आहे हा. एकदम शांततेचं वातावरण आहे. इतकं सुंदर वाटतंय ना. आणि आता काय झालंय, जशी जशी परिक्रमा संपतील तशी तशी मनाला ना चुरचूर लागायला लागली. म्हणजे आता मला तरी हे माहिती आहे तर 4 परिक्रमा झाल्यात, कारण मला इतकं शारीरिक त्रास होतो अक्षरशः. म्हणजे जशी मी दुसरी परिक्रमा केली, पहिल्या परिक्रमेत काय नाही वाटलं, दुसऱ्या परिक्रमेनंतर माझे तळपाय आहेत ना इतके प्रचंड भयंकर दुखतात. कदाचित कॅल्शियम कमी म्हणून ट्रीटमेंटही केली तरी काही फरक नाही पडला. पाय असे ठणकतात अक्षरशः. झोपेतून जरी उठले तरी मला असं लवकर उठता येत नाही. 3री झाली, 4थी झाली. जसं आपल्या पंढरपूरच्या वारीचं वेळ लागतं ना, की चला बाबा पंढरपूरची वारी आली आणि तो भजनांचा, मृदंगाचा टाळ जो नाद असतो तो कानावरती पडला, कशी मनाची चलबिचल होते. तसं दिवाळी झाली की अशी इतकी तळमळ होती जीवाची की कधी परिक्रमाला जाऊ, कधी परिक्रमाला जाऊ. आणि सोपं नाही हे नर्मदा परिक्रमा करणं. काही काही लोक म्हणतात बघा की उठतात आणि नर्मदा परिक्रमासाठी जातात, घरी काय खायला प्यायला भेटत नसेल त्याच्यामुळे. तर घरचं जे पंचपक्वानांचं किंवा सोन्यासारखं घास जर सोडून आपण इकडं त्याग करण्यासाठी येतोय, तर आम्ही काही पोट भरण्यासाठी येत नाही किंवा घरी आम्हाला खायला अन्नधान्य असं नाही आहे. घरीही चांगलं आमचं ऐश्वर्यसंपन्न जीवन आहे. घरचे आमचं फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं आहे. सगळे कमवणारे आहेत. कारण इथे प्रत्येकजण येणारा डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी वकील आहे. प्रत्येकजण या ठिकाणी नामस्मरण करायला आलेला आहे, नामचिंतन करण्यासाठी आलेले आहेत, साधना करण्यासाठी आलेले आहेत. आणि हा खूप मोठा त्याग आहे. कारण घरच्या प्रत्येकाला, सगळ्यांना म्हणजे असं नसतं की घरी कोणाचंच काही नाही, असं नाही. सगळ्यांच्या घरी ऐश्वर्य संपन्न असतं, 2 वेळेचं जेवण किंवा राहायला घर व्यवस्थित. पण माणूस या सगळ्या गोष्टींचा त्याग करून या ठिकाणी परिक्रमेला येतो. म्हणजे घरदार सोडून, सगळे मुलं-बाळं सोडून 4 महिने येतो. तर काय काय म्हणतात पोट भरण्यासाठी येतात. तर हा भ्रम जो आहे तो पूर्णपणे डोक्यातून काढून टाका. आम्ही या ठिकाणी साधना करायला येतो आणि खरंच पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य लागतं की या पवित्र ठिकाणी येण्यासाठी नर्मदा खंडामध्ये. नाहीतर आपलं कुठलं महाराष्ट्र आणि कुठे मध्य प्रदेश आणि कुठे नर्मदा मैया. तर खूप छान वाटते. माणसाने आयुष्यात तरी एकदा मागाशी म्हटले होते की एकदा तरी नर्मदा परिक्रमा केलीच पाहिजे.
का करावी हे इथे आल्यानंतर समजतं, किंवा माणूस कसा असतो, माणसानं कसं वागावं, माणसाने जीवनात आल्यानंतर कशा पद्धतीने वागलं पाहिजे, किंवा माणसाचा अहंकार घालवण्यासाठी परिक्रमा केली पाहिजे. नर्मदा म्हणजे नराचा मद म्हणजे अहंकार घालवणारी ही नर्मदा आहे. तर अहंकार घालण्यासाठी या ठिकाणी यावंच. ज्या व्यक्तीला खूप जास्त अहंकार आहे, मी असा आहे, मी तसा, त्या व्यक्तीने तरी आयुष्यात एकदा तरी परिक्रमा ही करावी. तर चला, विश्रांती झाली, निघतोय आम्ही आता पुढच्या मार्गाकडे. आमच्या आईसाहेब बघा तिथं उभा राहिल्यात, वाट बघतात ते. तर आम्ही आत्ता आलेलो आहोत आनाखेडा या ठिकाणी. इथे आश्रम आहे आनाखेड्याचं हे. तर आम्ही इथे न थांबता पुढे निघतोय, कारण की उद्या नर्मदा मैयांची जयंती आहे ना. आता 3:30 वाजलेत, एवढा लवकर थांबून उपयोग नाही, त्याच्यामुळे आम्ही पुढच्या मार्गाला निघतोय. चलो, नर्मदे हर. आश्रमाच्या थोडं पुढे आलो. पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक गाडी थांबली आणि परिक्रमावासींना हा भात आणि या ठिकाणी आलू भुजिया दिलेली आहे. हमने आज भोजन प्रसादी नहीं पाई थी, नहीं पाई थी, आज अभी मिल गई सुबह से. हाँ, नर्मदे हर. नर्मदे. सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत या ठिकाणी खिचडी प्रसादी खाण्यासाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. उशीर आलं पण थेट जेवण आलं. ते गरम गरम खिचडी. म्हणजे गाजर, हिरवा वाटाणा, सोयाबीन, टमाटर अशा पद्धतीने मस्तपैकी नॉर्मल खिचडी केलेली. आणि आज आम्हाला जेवण भरपूर होतं, नाही असं नाही आश्रममध्ये, पण आम्ही चालण्याच्या गडबडीमध्ये म्हणलं उद्या त्याला. कुठं आश्रम होतं? नव्हतं आश्रम, आश्रमच नव्हती. हेच डायरेक्ट आनाखेड्याचा आश्रम होतं निघाल्यापासून. कन्या शाळेमध्ये भोजन त्याच्यात खिचडी देत होतं. हेच ती कन्या शाळा आहे आनाखेड्याची. नर्मदे हर. मेन हायवेचा रस्ता सोडून या शॉर्टकट मार्गाने निघालेला आहोत. तर हा उतार आम्ही आता उतरत आहोत. खालचा हा डांबरी रस्ता आहे, पण आपण शॉर्टकट पकडलेला आहे. तर या शॉर्टकटने आम्ही चाललेलो आहोत. आणि अशा रस्त्यांशिवाय आम्हाला करमतच नाही चालताना. रोड नको वाटतो आता. 2 दिवस झालं कंटिन्यू रोडने चाललोय. प्रसादी खाल्ली आणि पुढे निघालेलो आहोत आम्ही विक्रमपूरला जाण्यासाठी. खूप सुंदर असा हा समोरचा सीन आलेला आहे. लांबून एवढं छान वाटतंय. बरोबर रस्त्याच्या कडेकडेने हे झाडे आहेत. सकाळी आम्ही निसर्गाचं खूप वेळा वर्णन केले. मोबाईलमध्ये तर छानच दिसते, प्रत्यक्षात बघायला खूप छान वाटते त्यातले त्यात. रोज आम्ही आणि एकदा फोन पण केलेला. अच्छा, त्या दिवशी फोन केले. कुठले तुम्ही? मी पालघरचा. कोकणातले? नाही पालघर पण. अच्छा, मग तुमच्या जवळचे सगळे ते काय आहेत, मागे पुढे आहेत, मागे पुढे आहेत. हा, ते मला गुरुमाऊली दिसली. हा हा, काकी भेटले त्यांना? नाही भेटलो नाही. अच्छा. मी एकदम पुढे आलो, चढण होती. आई दिसली, बरोबर. आता 83वा दिवस आहे आज आम्हाला. हो, 3 महिने. तुम्ही केव्हा निघले होते? मी 2 जानेवारीला. आज कितवा दिवस? आज 24 तारीख ना. हो, आज 22 दिवस. मुद्दामाने चालताय तुम्ही. आज कुठे थांबणार? जोगी टिकरे. हा, ठीक आहे. उद्या अमरकडे बघू. पण आम्ही कसं ते म्हणजे आमच्या जोडीचे होते, काय झालं ते पाय? आमच्या बरोबर हवेने अरे, तुम्ही गाडीच करत का? होय. हवेने काय झालं? फाटली चमडी. यांची पण फाटत चालली. हवेने? सॉक्स वगैरे घाला ना. शॉक झालं तर उलट जखम झाली. जखम झाली म्हणून. अरे एवढं फास्ट चालू नका ना. नाही कुठे आहे? आता मला 22 दिवस झाले. उलट आमच्या जोडीचे तर अमरकंटक पार करून पुढे गेले. आम्ही सगळं बघत चाललोय. आम्ही इथे पण गेलेलो, जयंती मातेला पण गेलेलो. सगळं अहिल्याबाई होळकरांच्या वाडा बघण्यासारखं आहे. काळजी घ्या पायाची. काय झालं चुकलं. हॉस्पिटलला त्यांनी मलम दिलं, गोळ्या दिल्या ते मला आणि पैसे पण नाही दिले. एकदम स्मूथ आहे. नाही पैसे घेतले. परिक्रमावासींचे काही हॉस्पिटलमध्ये पैसे नाही घेतले. माझी कातडी एकदम स्मूथ आहे ना. यांची पण फाटायला लागली. बाहेर नाही पडत का त्याच्यामध्ये? हा. कडगुरींची व्हिडिओ. तर पायी परिक्रमा करत असताना आम्हाला पालघरचे 2 दाम्पत्य आहेत, ते आम्हाला भेटलेले आहेत.
छान वाटलं की माझे व्हिडिओ मी पाठीमागच्या वर्षी जे टाकले त्या प्रेरणेतून बरेच परिक्रमावासी आलेले आहेत आणि माझ्यामुळे कुठंतरी त्यांची परिक्रमा घडली। त्यापूर्वी त्यांना याच्याबद्दल माहीत असेल तर आज भेट झालेली आहे। छान वाटलं। आपलं मराठी माणसाचं जर आपण आवाज दुसऱ्या राज्यात ऐकला खूप छान वाटतं। रामकृष्ण हरी नर्मदे वाटलं आम्ही म्हटलं दुपारपर्यंत बघत येतो आम्ही आता विक्रमपूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज विक्रमपूरचा बाजार आहे। तर आदिवासी भाग आहे, आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून येणारी लोक आहे। आठवडी बाजार भरतो, खूप असा मोठा हा बाजार भरलेला आहे। तर आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत या आश्रमामध्ये, पण आश्रमात खूप गर्दी झाली होती त्याच्यामुळे आम्ही इकडे पुढे मंदिर आहे, या मंदिरातच आसनं लावलेली आहेत। टमटम फसलंय वाटतं इथं, किती लोक भरलेत त्याच्यात। आम्ही आता आश्रमात आलो, आश्रमात आल्यानंतर फ्रेश झालो, फ्रेश झाल्यानंतर आरतीला वेळही होता तर बाजार आहे म्हटलं थोडंसं फिरून यावं, काही खायला घेऊन येतो आणि पाणी बॉटलही आणायची होती त्याच्यामुळे आता जातोय आम्ही बाजारामध्ये।